शिवसेनेची मशाल आज सावंतवाडी येथे शिवसेना आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शिवसेना नेते विनायक राऊत साहेब यांच्या प्रचारार्थ मशाल यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि महाविकास आघाडीचे सगळे नेते इकडे उपस्थित आहेत। स्थानिकांचा सुद्धा प्रचंड मोठा प्रतिसाद आमच्या या मशाल यात्रेला मिळालेला आहे आणि त्यामुळे शिवसेनेची धगधगती मशाल ही कोकणात पेटणार आणि विनायक राऊत साहेब हॅट्रिक करणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। आताच केसरकरने म्हटलं की ही मशाल आता मुंबईला जनता परत पाठवणार आहे, ही मशाल आता काही ते पेटणार नाही। केसरकर काय बोलतात फार महत्त्व देण्याची गरज नाही, कारण त्यांच्या पक्षाचा इकडे उमेदवारच नाही आहे। त्यामुळे ज्या लोकांनी कोकणामधनं नकली शिवसेना हद्दपार केली त्या लोकांनी शिवसेनेबद्दल आणि मशालीबद्दल बोलणे मला उचित वाटत नाही, कारण कोकणाचा आणि शिवसेनेचा हा प्रचंड जुनं नातं राहिलेलं आहे आणि त्यामुळे खरी शिवसेना इकडे निवडणूक लढते। आमचं चिन्ह मशाल आहे, आमचे उमेदवार विनायक राऊत साहेब आहेत, आमच्यासोबत काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, आप असेल, इंडिया आघाडीतील सगळे नेते मंडळी त्यांचे कार्यकर्ते एक दिलाने सगळे प्रचाराला उतरलेले आहेत आणि त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन आम्हाला हा विजय मिळेल ही आम्हाला खात्री आहे। पण ही मशाल दिल्लीपर्यंत जाणार असं म्हणतात, बरोबर आहे ना? 100%। मग मुंबईपर्यंत का दिल्लीपर्यंत जायची आपल्याला? म्हणालो तसं अत्यंत जुनं नातं राहिलेलं आहे। किंबहुना मुंबईमध्ये जी शिवसेना वाढली आणि कालांतरानंतर महाराष्ट्रभर जी वाढली त्याचं मूळच हे कोकणातला शिवसैनिक होता आणि त्यामुळे जी असली शिवसेना आहे, जी खरी शिवसेना आहे, जी ठाकरेंची शिवसेना आहे ती इकडे निवडणूक लढते। नकली शिवसेना का लढली नाही, त्यांनी का पळ काढला हे मला वाटतं तुम्ही नकली शिवसेनेच्या नेत्यांना विचारावं। एक आनंद झाला की केसरकरांना उद्धव ठाकरे साहेबांची ताकद कळून चुकलेली आहे। त्यांना आता कळून चुकलेलं आहे की नाटकाकरता काय होईना, उद्धव ठाकरे साहेब जर पाऊस पण पाडू शकतात तर त्यांची ताकद किती हे आपण समजू शकतो।